पुण्यात राजकीय रंगमंच सजलाय आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण कोणाला टक्कर देणार याची चर्चा जोरात आहे। आणि ही टक्कर असणार आहे अजून कोणामध्ये नाही, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। हा शॉक झाला ना? चला मग जाणून घेऊया पूर्ण प्रकरण। आणि हो, पुण्यातलं राजकारण आता आणखी रंगदार होणार आहे। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एमएच। पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळात आता खरी लढाई कोणाची तर ऐका, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। होय, बरोबर ऐकलं तुम्ही। एकेकाळी एकाच महायुतीतले मित्र आणि आता निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणजेच शत्रू। किती नाट्यमय झालंय ना? पुण्यात भाजप आणि अजितदादांचा गट एकमेकांना चांगलंच भिडणार आहे। आता हा खेळ तर मजेदार आहे। एकीकडे भाजपचा भगवा झेंडा तर दुसरीकडे अजितदादांच्या घड्याळीचा काटा, पण मध्येच दीपक मानकरांचा राजीनामा। घोटाळा झालाय ना, त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढलीये। अजितदादा म्हणतात आम्ही जास्त जागा जिंकू, पण भाजपवालेही मागे हटायला तयार नाही। त्यांचं म्हणणं आहे पुणे तर आमचंच। आता हे दोघेही एकमेकांना टक्कर देताना बाकी पक्षांचं काय होणार? काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि इतर छोटे पक्ष फक्त बघायची भूमिका घेणार की काय? अजितदादांच्या लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना खूप मोठं बळ मिळालंय, पण भाजपचं विकासाचं मॉडेल ही पुणेकरांना भुरळ घालतंय। आता प्रश्न असा आहे, पुणेकर कोणाला निवडणार? घड्याळ की कमळ, की मग कोणीतरी तिसराच बाजी मारून जाणार? या सगळ्या गर्दीत एक गोष्ट नक्की, पुण्याचं राजकारण आता कधीच कंटाळवाणं राहिलेलं नाही। मानकरांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला धक्का बसलाय, पण अजितदादा काही हार मानणारे नाहीत आणि भाजप तर पुण्यावर आपलं नाव कोरण्यासाठी तयारच बसलंय। पण खरं सांगायचं तर या सगळ्या नाटकात पुणेकरच ठरवणार की कोण बाजी मारणार। तर तयार राहा, कारण ही निवडणूक म्हणजे खरं राजकीय बिग बॉस आहे। तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला।